मित्रांनो, तुम्हाला असं कधी वाटतंय का की मी इतकी मेहनत करतोय, मी इतकं कष्ट करतोय, पण त्याची किंमत कोणालाच नाही, असं कधी तुम्हाला वाटतंय का मित्रांनो? जर तुमच्या मनामध्ये असाही प्रश्न येत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत पहा मित्रांनो. तुमची किंमत कधीच कमी नाही मित्रांनो, परंतु तुम्ही सध्या जे थांबलेले आहात त्या चुकीच्या ठिकाणी थांबले आहात मित्रांनो. मित्रांनो, तुम्हीच सांगा, एक बिस्लरीची बॉटल आहे, तिची किंमत तुम्ही दुकानामध्ये गेलात तर तुम्हाला वेगळी दिसून येणार. तीच बाटली जर तुम्ही हॉटेलमध्ये गेलात तर त्याची किंमत तुम्हाला वेगळी दिसणार, आणि तीच बॉटल जर तुम्ही विमानतळावर विकत घेण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला त्याची किंमत अजून वेगळी दिसणार आणि तुम्हाला जास्त पण दिसणार. त्यामुळेच म्हणतोय मी, बदललेलं काय असतं माहिती आहे का तुम्हाला? ती बॉटल बदललेली नाही, फक्त ते ठिकाण बदललं की त्याची किंमत वाढत असते मित्रांनो. म्हणून लक्षात ठेवा तुम्ही. तसंच असते मित्रांनो, जर तुमच्या कष्टाची, तुमच्या गुणवत्तेची, तुमच्या मेहनतीची जर कुठं जर किंमत होत नसेल तर अजिबात घाबरून जाऊ नका मित्रांनो. तुम्ही जे आता थांबलेले आहात ते चुकीच्या ठिकाणी थांबले आहात मित्रांनो. त्यासाठी तुम्ही विचार करा, तुम्हाला कोणते ठिकाण तुमच्यासाठी सफिशियंट आहे, आणि नंतरच तुम्ही विचार करून त्या ठिकाणी थांबा मित्रांनो. कारण कसं आहे मित्रांनो, प्रत्येक हिऱ्याची किंमत ही त्या सोनाराला 100% माहीत असते. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक कलाकारांची किंमत रसिकांना म्हणजेच प्रेक्षकांना माहीत असते. तसंच तुमची किंमत पण चांगल्या माणसाला आणि कदर करणाऱ्या माणसालाच माहीत असते. त्यामुळे अजिबात घाबरू नका. फक्त ठिकाण, वेळ आणि काळ, प्रसंग कसा येईल त्यावर तुमची किंमत ठरत असते मित्रांनो, अनेकदा लोक स्वतःला दोष देत बसतात. माझ्यामध्ये काहीच नाही, मी काही करूच शकत नाही, मी जिथे काही करायला जातो तिथे उलटच होतं. नंतर कसं असतं की मानसिकता ही माणसाची निगेटिव्ह असते. कशामुळं? की ज्या ठिकाणी तुमची किंमत होत नसते त्यावेळेस माणूस स्वतः काय विचार करतो? निगेटिव्ह विचार करतो की बाबा मी फार चुकीचं करतोय. पण तुम्ही चुकीचे नसता मित्रांनो, तुम्ही अगदी बरोबर असता. पण कसं आहे, जो पुढचा बघणारा व्यक्ती असतो त्याचा जो बघण्याचा दृष्टिकोन असतो तो चुकीचा असतो, तो व्यक्ती चुकीचा असतो. कारण कसं आहे, तुम्ही जेव्हा चांगली प्रगती करत असता तेव्हा त्या व्यक्तीला कसं असते माहिती आहे का, ते यश त्याच्या डोळ्यामध्ये खुंबतंय मित्रांनो, त्याला देखवत नाही त्या गोष्टी. त्यामुळे तो तुम्हाला म्हणत असतो की तुमच्या चुका काढत असतो आणि तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करत असतो. पण तीच खरी वेळ असते तुमची, त्या जेव्हा एखाद्या झाडाची बी जेव्हा आपण वाळवंटामध्ये न्हाऊन जर पेरले तर त्या ठिकाणी ते बी अजिबात उगवतच नाहीत. तेच बी एखाद्या सुपीक जमिनीमध्ये नेऊन पेरले तर एकदम असं चांगलं पीक त्याच्यापासून तो चांगलं ते बी जे असतात ना चांगल्या प्रकारे उगवून करतात. तसंच माणसाचं असते मित्रांनो. माणसाची किंमत ही त्या सुपीक जमिनीच्या पिकासारखी असते मित्रांनो. त्यामुळे खचून जाऊ नका, कोण काय म्हणते त्याकडे लक्ष देऊ नका. तुमचं काम तुम्ही प्रामाणिकपणे करत राहा. एक नाही एक दिवस तुम्हाला 100% यश भेटते. अहो, खेचणारे ह्या जगामध्ये भरपूर लोक आहेत, त्याला देखवत नाही की बाबा हा पोरगा असा करतोय तसा करतोय, तो आता जाईल पुढं, म्हणून ते लोक काय करतात, टवाळक्या करतात किंवा लावालावी करतात. तुमच्या जवळच्या मित्रांना तुमच्याविषयी काहीतरी सांगणार, त्याच्या मनामध्ये कसा द्वेष निर्माण होईल आणि त्या दोघांमध्ये कशी झंगड पकड होईल हे लावालावी करतात. कधी? जेव्हा तुम्ही यशाच्या शिखर गाठत असता, जेव्हा तुम्ही यश संपादन करण्यासाठी झटपटत असता, त्यावेळेस तसे लोक तुम्हाला जीवनामध्ये भरपूर भेटतात मित्रांनो. त्यामुळे अशा लोकांचा विचार करून तुम्ही अजिबात खचू नका. तुमचं कार्य तुम्ही करत राहा. एक ना एक दिवस तुम्ही जीवनामध्ये सक्सेस होणार मित्रांनो. त्यामुळेच म्हणतो मित्रांनो, तुम्ही फक्त घाबरू नका, वेळेला महत्व द्या. एक ना एक दिवस तुमचं 100% तुम्ही यश संपादन